तसा इलेक्ट्रॉन क्रॉसेस दी जंक्शन फ्रॉम पी टू एन. मग लक्षात ठेवायचं बरं का आता, इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह गेला की रिव्हर्स करंट म्हणायचं. रिव्हर्स करंट म्हणजे निगेटिव्ह करंट. कुणाच्या दृष्टीनं, जंक्शनच्या दृष्टीने निगेटिव्ह करंट. बर ठीक आहे. अजून आता सांगायचं. आता अवेलन्स का माहितीये का, का माहितीये का, डिप्लेशन रिजनची विड्थ वाढली. डिप्लेशन रिजन मध्ये काय असतं रे, तो इंट्रेन्सिक सेमीकंडक्टरचे कोव्हॅलंट बॉन्डिंग असतात. हा, कोव्हॅलंट बॉन्डिंग. मग मला सांगा, तो इलेक्ट्रॉन पळताना कितीतरी कोव्हॅलंट बॉन्डवर धडकणार आहे, कारण विड्थ वाढले. भरपूर कोव्हॅलंट बॉन्ड्स कशात येणार आहेत, पाथ मध्ये येणार आहेत. इलेक्ट्रॉनच्या मोशनच्या पाथ मध्ये भरपूर कोव्हॅलंट बॉन्ड्स येणार आहेत. इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर ज्याच्यावर आपण पी आणि एन डोप केले त्याचे, आणि मग ते धडकले की तिथं लगेच इलेक्ट्रॉन होल पेअर तयार झाली. ते दोघावर जाऊन धडकले, 4 इलेक्ट्रॉन तयार झाले. ते चौघावर जाऊन धडकले, 8 झाले. अशा पद्धतीनं अव्हॅलांच मिळतो, करंटचा अव्हॅलांच मिळतो. आणि मग सडन करंट वाढतो. सडन, एकदमच जास्त, अगदी कमी कमी असतो, वाढत 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 जातो असं नाही, सडन करंट मिळतो. आणि मग अव्हॅलांच ब्रेकडाऊन म्हणायचं. कसलं म्हणायचं ब्रेकडाऊन, अव्हॅलांच ब्रेकडाऊन. आणि मग अव्हॅलांच ब्रेकडाऊन मध्ये एकदमच लार्ज करंट मिळतो. आणि या लार्ज करंटला हीट इतकी वाढते, कारण मध्ये कोलिजन हीट अगोदर वाढलेलीच असते. ते सगळे अशा अव्हॅलांच इलेक्ट्रॉन्स ज्यावेळी त्या बॉन्ड्स वर जाऊन धडकतात, ऍटम्स वर पण धडकतात, त्यावेळी हीट एनर्जी अगोदरच वाढलेली असते, त्यात एकदम हाय करंट. आणि मग तो डायोड काय होतो, आपलं डायोडच म्हणतो, ते पीएन जंक्शन काय होतं, डॅमेज होतं, बर्न होऊन जात, जळतं. पण एक लक्षात ठेवा, रिव्हर्स बायस मध्ये हा ऑर्डिनरी पीएन जंक्शन जरी बर्न होत असलं तरी रिव्हर्स बायस मध्ये ऑपरेट होणारे स्पेशल काही जंक्शन्स फॉर्म केली जातात बरं का. सगळेच जळतात असं नाही धरायचं. हे ऑर्डिनरीच चाललंय आपलं नॉर्मल डोपिंग. 10⁶ ऍटम पाठीमाग एक इम्प्युरिटी, हे नॉर्मल डोपिंगचा आपण विचार करतोय बरं का. नाहीतर सगळेच जळतात असं डोक्यात घ्यायचं नाही, हा नॉर्मल बर्न होऊन जातो. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपण ह्या जंक्शनला फॉरवर्ड आणि रिव्हर्स बायस केलं. आता आपल्याला पुढे काय आर्टिकल, मला वाचा बघू, काय आर्टिकल आहे पुढचं, पीएन जंक्शन डायोड. आता एक लक्षात घ्या, आपण पीएन जंक्शन बघितलं का नाही. हा, या पीएन जंक्शनला बघा, इकडं लाईट का लावली नाही बघा, या पीएन जंक्शनला, पीएन जंक्शन काढतोय तुम्ही बघा, हा सबस्ट्रेट आहे, दिसतंय का रे लिहिलेलं, काय थांबा ब्लर दिसते, थांबा, आता बघा बरं. हा, या पीएन जंक्शनला हे बघा, इथं जंक्शन, इथं जे म्हणतो मी, इकडं पी टाईप, इकडं एन टाईप, इथपर्यंत ऑपरेटिंग स्टेट मध्ये नसताना हे डिप्लेशन लेअर किंवा जंक्शन बॅरियर. मग इकडं होल्स आहेत, नॉर्मल डोपिंग आहे, इकडे इलेक्ट्रॉन्स आहेत. डोपिंग लेवल सेम दोन्हीकडचे. इकडचे काही इलेक्ट्रॉन इथं आले, इकडचे काही होल्स इकडे गेले, डिफ्युजन चार्जेस. हा, आणि पुन्हा आता हे झालं पीएन जंक्शन. आता या पीएन जंक्शनला काय करतात माहितीये का, इकडच्या बाजूनं अशा पद्धतीनं एक कनेक्टर आपल्या ह्याचा मेटलची एखादी वायर अशा पद्धतीने कनेक्ट करतात, इकडच्या बाजूने एखादी वायर कनेक्ट करतात, आणि मग या दोन वायर आपण पुढच्या कनेक्शन साठी एन रिजन पासून एक आणि पी रिजन पासून एक पुढच्या कनेक्शन साठी वापरतो. आणि मग झाला बघा पीएन जंक्शन डायोड. बाकी काय नाही, पीएन जंक्शन डायोड म्हणजे पीएन जंक्शन हुज
P and N region, they are connected to conductive electrodes. याला इलेक्ट्रोड्स म्हणायचं. आणि मग इट इज कॉल्ड पीएन जंक्शन डायोड. याला म्हणायचं पीएन जंक्शन डायोड. नुसतं डायोड म्हटलं तरी चालतंय, नुसतं डायोड म्हटलं तरी चालतंय. आता डायोड असं नाव का दिले? तुम्ही डिक्शनरी जर इंग्लिशच्या बघायला गेला तर डायोड हा शब्द नाहीच आहे बरं का. डाय इलेक्ट्रोड. डाय म्हणजे काय रे? दोन. आणि इलेक्ट्रोड म्हणजे? अरे इलेक्ट्रोड, हा मराठी शब्द माहित नाही का तुम्हाला? इलेक्ट्रोड रे, कंडक्शन वायर्स, कंडक्शन वायर्स म्हणजेच इलेक्ट्रोड. एक पॉझिटिव्हला आणि एक निगेटिव्हला जोडायचे, म्हणजेच त्याला म्हणतात कॅथोड आणि ऍनोड म्हणता का नाही? कॅथोड आणि ऍनोड. पॉझिटिव्हला जोडले त्याला ऍनोड म्हणता आणि निगेटिव्हला जोडले त्याला कॅथोड म्हणता. मग ते इलेक्ट्रोड. मग दोन इलेक्ट्रोड इथं आहेत बघा. हा एन पासून एक इलेक्ट्रोड काढला, पी पासून एक इलेक्ट्रोड काढला, म्हणून या इलेक्ट्रोड मधला ओढ घेतलाय आणि डाय मधला डीआय घेतलाय आणि शब्द तयार केलाय डायोड. डायोड हा काही शब्द नाही बरं का, असं तयार केले तिथं बघा. आता तुम्ही म्हणाल इथं दोन इलेक्ट्रोड आहेत, मान्य आहेत, पण डायोड हा शब्द हा सेमी कंडक्टरच्या अगोदरचा आहे. पूर्वी सेमी कंडक्टरच्या अगोदर व्हॅक्यूम ट्यूब डायोड वापरायचे. काय वापरायचे? काय वापरायचे? व्हॅक्यूम ट्यूब. हा, व्हॅक्यूम ट्यूब डिव्हाइस वापरायचे. बघा इकडे लक्ष द्या, थोडस सांगतो तुम्हाला नॉलेज म्हणून बरं का, लक्षात ठेवा, पुढे त्याचा कुठेतरी उपयोग होईल तुम्हाला. आता हे व्हॅक्यूम ट्यूब डिव्हाइसेस कसे असायचे बघा त्यावेळेचा डायोड बघा. हा नॉन कंडक्टिंग बेस म्हणजे एखादी चकती असायची याची लाकडाची रे, नॉन कंडक्टर म्हणजेच लाकडाची एखादी चकती असायची अशी, आणि त्याच्यावर ग्लास डोम असायचा, ग्लास डोम. अशा पद्धतीनं काचेचा डोम असायचा, ग्लासचा डोम, असा डोम. तुम्ही म्हणाल बादली काढली सरांनी, बादली नाही बरं का, असाच त्याचा शेप असायचा. आणि मग आत दोन इलेक्ट्रोड असायचे. कसले? सिलेंड्रिकल, हॅलो सिलेंड्रिकल दोन इलेक्ट्रोड बघा. एक मोठा असायचा इलेक्ट्रोड, मग कॉपरचा पाईप रे, पाईपचा तुकडा, कॉपरची पाईप, त्याचा एक तुकडा इथं, आणि त्याचं एक कनेक्शन हे बघा इथं आणलं जायचं. हा एक इलेक्ट्रोड झाला, हा एक इलेक्ट्रोड. आणि दुसरा सिलेंडर छोटा असायचा आणि कोएक्सिअली, म्हणजे या सिलेंडरचा ऍक्सिस आणि त्याचा ऍक्सिस एकच. हे बघा दुसरा छोटा एक सिलेंड्रिकल कॉपरचाच कंडक्टर, हे बघा पाईप सारखा, पाईपच्या आकाराचा, हा एक असायचा. त्याचंही कनेक्शन बाहेर काढलेलं असायचं. हे बघा त्याचं पण कनेक्शन बाहेर काढलेलं असायचं. दोन इलेक्ट्रोड झाले, कोएक्सिअली ठेवलेत, आणि आतल्या बाजूला सगळी व्हॅक्यूम करायची. व्हॅक्यूम आत अजिबात टोटली इव्हॅक्युएट करून टाकायचं. म्हणजे आत असली पाहिजे व्हॅक्यूम, म्हणजे काय? निर्वात, निर्वात, अजिबात एअर पण नाही पाहिजे. आणि ह्या आतल्या याच्या आतमध्ये इथं फिलामेंट असायचं. फिलामेंट, फिलामेंट म्हणजे हिटर रे, हिटर. हिटरची कॉईल असते की नाही तुमची, हिटरची, हिटर माहित आहे का? हा, हिटरची कशी कॉईल असते की नाही, तसा हिटर असायचा बघा. आणि या हिटरचे हे दोन टर्मिनल बघा इथं, ते छोटे असायचे असे. झाला बघा डायोड. दोन इलेक्ट्रोड वापरलेत. ह्या इलेक्ट्रोडला म्हणायचं प्लेट, प्लेट, आणि या इलेक्ट्रॉनला म्हणायचं इमिटर, इमिटर. हे बघा झाला इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. ह्याला म्हणायचे व्हॅक्यूम ट्यूब डायोड. मग ह्या ट्रायोड, टेट्रोड, पेंटोड, हेक्सोड आता तिकडे जात नाही, हेप्टोड पर्यंत असायचे, हेप्टोड पर्यंत. मध्ये अजून इलेक्ट्रोड वापरायचे इथं या इमिटर आणि किंवा कॅथोड, याला कॅथोड के म्हटलं तरी चालतंय. कॅथोड, कॅथोड आणि प्लेटच्या मध्ये अजून वापरायचे वायर मेशच्या स्वरूपात, वायरच्या स्वरूपात. आणि मग अशा पद्धतीनं हा व्हॅक्यूम ट्यूब डिव्हाइस हा अगोदरचा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बरं का, सेमी कंडक्टर इन्व्हेंट व्हायच्या अगोदरचा डिव्हाइस. पण इथं काय लागायचं तुम्हाला सांगतो. इथं
या फिलामेंटला एफ एफ इथं 2 टर्मिनल आहेत बघा फिलामेंटची, ह्याला सेपरेट बॅटरी, ते फिलामेंट तापवायचं, हिटर आहे तो, मग त्याच्याकडून हीट एनर्जी जाणार ह्याला कॅथोडला म्हणजेच इमिटरला, इमिटरने हीट एनर्जी घेतली की त्यातले इलेक्ट्रॉन, मेटलच आहे तो, इलेक्ट्रोडच आहे, आणि मग त्याच्यातले इलेक्ट्रॉन ते एनर्जी घेणार आउटर मोस्ट आणि सरफेसला येऊन थांबणार आहे बघा, इथं सरफेसला येऊन थांबणार, आणि मग आपण या प्लेटला सफिशियंट पॉझिटिव्ह पोटेन्शियल दिलं की हे इलेक्ट्रॉन प्लेटला येणार, झालं बघा कंडक्शन. अशा पद्धतीनं याचं कंडक्शन चालायचं. आणि मग ह्या 2 इलेक्ट्रोड वापरलेत म्हणून डायोड म्हणायचे, डायोड. आणि तोच शब्द सेमीकंडक्टरला आणला, तोच शब्द सेमीकंडक्टरला आणला. आता ह्या दोघात फरक आहे बरं का, ह्याची साईज अतिशय मोठी, आपला एक छोटासा झिरो बल्ब असतो की नाही तेवढी साईज, आणि तेवढ्या साईज मध्ये हे 10 लाख बसतील, 10 लाख. किती बसतील? 10 लाख. 10 लाख. हा, ही साईज मध्येच फरक बघा, ह्याची साईज फार मोठी, म्हणून ते पूर्वीचे रेडिओ वगैरे असायचे की नाही, हे असल्याने तयार केलेले, त्याचे नुसतं 2-3 बँडचा रेडिओ एवढा मोठा असायचा. आता तो रेडिओ आपल्या या सर्किट मध्ये कुठं जाऊन बसतो आपल्याला कळत पण नाही, या मोबाईलच्या सर्किट मध्ये तो रेडिओ कुठं कोपऱ्यात एका जाऊन बसतो कळत सुद्धा नाही, म्हणून ह्याची साईज अतिशय कमी. दुसरी महत्वाची गोष्ट, ह्याला हिटिंग करायला लागायचं, थर्मोआयनिक इमिशन म्हणायचं बरं का. कसलं इमिशन म्हणायचं? थर्मोआयनिक. थर्मोआयनिक. आता हे कोण सांगत बसत नाही बरं का, लक्षात ठेवा, पुन्हा सांगेन ह्याची गॅरंटी नाही. थर्मोआयनिक इमिशन म्हणायचं, म्हणजे थर्मल एनर्जी घेऊन इलेक्ट्रॉनचं इमिशन. आणि मग ह्याला हिटिंग करायला लागायचं. ह्याला हिटर लागतोय का? अजिबात तसलं काय लागत नाही. दुसरी गोष्ट, ह्याचे ऑपरेटिंग टाइम रिलॅक्सेशन जास्त असायचं. हिटिंग करायचं, मग तो इलेक्ट्रॉन सरफेसला यायचा, मग तो इमिट व्हायचा. तसं इथं जोडला की सफिशियंट पोटेन्शियल मिळाले की चालूच बघा, सफिशियंट पोटेन्शियल मिळाले की चालूच. ह्याच्यासारखं काय गरम व्हा पुन्हा इलेक्ट्रॉन द्या असं होत नाही, ह्याच्यात लगेच चालू स्टार्ट. दुसरी गोष्ट, ह्याचं ऑपरेटिंग पोटेन्शियल जास्त असायचं, इलेक्ट्रॉनला इथून काढून इकडं आणायचं आहे. तसं नाही, इथं आतल्या आतच आहे प्रोसेस, त्यामुळे फास्ट प्रोसेस होते. ह्यात स्लो होते प्रोसेस, त्यात फास्ट होते. म्हणजे पूर्वीचं इलेक्ट्रॉनिक्स हे असल्यानं असायचं, व्हॅक्युम ट्यूब, डायोड, ट्रायोड, टेट्रोड, पेंडोड, हेक्सोड, हेप्टोड पर्यंत असायचे. आणि मग त्याच्या साहाय्याने इलेक्ट्रॉनिक सर्किट तयार करायचे. त्यामुळे सर्किट पण मोठी आणि ऑपरेटिंग कॅपॅसिटी पण कमी आणि ऑपरेटिंग पण स्लो, अशा पद्धतीने होतं. पण सेमी कंडक्टर जसे इन्व्हेंट झाले तसे हे बादच झाले, आता कुठंच वापरले जात नाहीत. समजलं का रे? आणि ह्याच्यावरून तो शब्द आलाय डायोड, डाय इलेक्ट्रोड, हा याच्यावरून शब्द आला. इथं 2 इलेक्ट्रोड वापरले, प्लेट आणि कॅथोड किंवा प्लेट आणि इमिटर, म्हणून डायोड शब्द आला आणि तोच शब्द इकडे प्रचलित केला. ऍक्च्युली हे इलेक्ट्रोड नाहीच आहेत, हे कनेक्टर नुसते आपण बाहेर काढतो, पण म्हणण्याचा प्रघात आहे डायोड. ठीक आहे, पीएन जंक्शन डायोड कळाला? हॅलो, हा पीएन जंक्शन डायोड लक्षात आला का? हो. आपलं पीएन जंक्शनच आहे, फक्त 2 वायर काढले की झाला डायोड. त्याला डायोड असं इलेक्ट्रॉनिक पहिला डिव्हाइस, हा इलेक्ट्रॉनिक्सचा पहिला डिव्हाइस. आता याचं सिम्बॉल बघा, मगाशी मी इथं व्हॅक्युम ट्यूब डायोड काढलं होतं की नाही, त्याचं सिम्बॉल पूर्वी असे काढायचे बघा, असे, ही प्लेट, त्यानंतर हा कॅथोड, हे बघा कॅथोड प्लेट, आणि इथं हे फिलामेंट दाखवायचे, हे बघा फिलामेंट एफ एफ, अशा पद्धतीने हा डायोड दाखवायचे. आता आपला डायोड तसा नाही दाखवायचा, हा सेमी कंडक्टरचा डायोड दाखवायचा एक आडवा ट्रँगल किंवा ॲरो म्हणूया आपण त्याला, ॲरो म्हणूया, बाण, हे बघा इकडं. आणि हा बाण काय दाखवतो माहितीये का? फॉरवर्ड बायस मध्ये जंक्शन असताना ज्या दिशेने करंट जाईल त्या करंटची डायरेक्शन दाखवतो. आणि एन रिजन साठी हे झालं पी रिजन बरं का, हे पी रिजन झालं. आणि एन साठी व्हर्टिकल स्ट्रोक मारायचं, एक व्हर्टिकल स्ट्रोक झालं बघा डायोडचं चिन्ह. समजलं का चिन्ह? ते काय मग उभा आडवा कसाही काढू शकता बरं का. समजा मला उभा काढायचा आहे असा, हे बघा असा काढू शकता, किंवा मला उलटा काढायचा आहे असा काढू शकता.
तिरका काढायचा, तिरका काढू शकता, व्हॉट एव्हर इट मे बी. हे लक्षात आलं का? हे पी रिजन आणि हे एन रिजन. अशा पद्धतीनं या पीएन जंक्शनचं हे सिम्बॉल आहे बघा, सिम्बॉल. समजलं का? आता वर्किंग बघूया याचं. वर्किंग वर्किंग म्हणजे फॉरवर्ड बायस केल्यावर काय होतं, रिव्हर्स. आता बघितलंय आपण पीएन जंक्शन मध्ये, जरा ग्राफिकली थोडस बघायचं आहे बघा. आता जाऊया का पुढं? अजून काय शंका आहे का? हॅलो, नाही ना? हा, आता याचं वर्किंग बघायचं आहे. पहिल्यांदा डायोडचं वर्किंग झालंय आपल्याला पीएन जंक्शनचं. डायोडचं वर्किंग म्हणजेच पीएन जंक्शनचं वर्किंग. तर पहिल्यांदा फॉरवर्ड बायस मध्ये बघूया. फॉरवर्ड बायस, फॉरवर्ड बायसिंग केलाय मी, किंवा फॉरवर्ड बायस्ड डायोड असं म्हणतोय मी. फॉरवर्डली बायस्ड डायोड. बघा आता फॉरवर्ड बायस करतोय बघा. फॉरवर्ड बायस कशाला म्हणायचं रे? कशाला म्हणायचं फॉरवर्ड बायस? पॉझिटिव्ह सोर्स ऑफ बॅटरी कनेक्टेड टू पी रिजन. हा. And negative source of battery connected to N region. बरोबर. Is called forwardly biased diode. If positive terminal of a battery source is connected to P region and negative to N region, then it is called forwardly biased diode. आता forwardly biased केला, व्हेरिएबल बॅटरी जोडली. आता काय होतंय बघा, सांगायचं तुम्हीच सांगायचंय. झालंय तुम्हाला. हे बघा, इथं पॉझिटिव्ह जोडलाय आणि इथं निगेटिव्ह जोडलाय. ऍक्च्युअल सर्किट काढताना असं काढायचं बरं का, म्हणजे चिन्ह काढायचं, सगळं डायोड काढत बसायचं नाही. इथं मी का काढलाय तुम्हाला तर समजावून दिलं पाहिजे. वर्किंग याचं दिलंय एकदा, पण परत एकदा. हा, काय काय होतं बघा. ज्यावेळी आपण हा फॉरवर्ड बायस करतो त्यावेळी हे डिफ्युज्ड चार्जेस आहेत का नाही, ह्यांची मोशन अगोदर सुरुवात होते. अगदी बारीक पोटेन्शियल दिलंय आपण, झिरोच्या जवळपासचं पोटेन्शियल दिलंय. आणि मग हे लगेच इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह कडे पळणार, म्हणजे होल कुठं पळणार? निगेटिव्ह. म्हणजे कोणीकडं? आपल्याला सांगण्याचा प्रघात आहे की, सांगताना कोणाकडे म्हणतो आपण? कुणाकडं? जंक्शन. हा, टुवर्ड्स द जंक्शन. जंक्शन. हे इलेक्ट्रॉन इथून 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 इकडे आले म्हणजे होल इकडे निघाला. इलेक्ट्रॉन इकडे येतोय म्हणजे होल इकडे निघाला. म्हणजे ह्याची टेंडन्सी टू मूव्ह टुवर्ड्स द जंक्शन. आता हे इलेक्ट्रॉन बघा, हा इलेक्ट्रॉन या होलला मिळाला म्हणजे हा इलेक्ट्रॉन सुद्धा पॉझिटिव्ह कडे पळणार आहे, म्हणजे या होलकडे मिळणार आहे. म्हणजे ह्याची टेंडन्सी कुठं? टुवर्ड्स द जंक्शन. दिसतोय का डायग्राम? हो. मग if that diode is forwardly biased, then due to motion of minority charge carriers in the respective regions, म्हणजे P मधले हे फ्री इलेक्ट्रॉन्स आणि N मधले हे होल्स, diffusion charge carriers, the tendency of majority charge carrier electrons in N region and majority charge carriers in P region towards the junction, to move towards the junction. हा बोला काय? मूव टुवर्ड्स द जंक्शन. जंक्शन कडे मूव होण्याच्या टेंडन्सी मध्ये असतात. मग काय होईल रे? आता सेपरेट डायग्राम काढत नाही, इथंच काढतो. मग काय होतं? झालंय गे. हा, हे बघा, एवढी विड्थ आहे. डिप्लेशन रिजनची विड्थ कमी होते. width of depletion region decreases, and now these electrons are comes here in the N region and waiting for gain the sufficient energy to cross the junction. Holes are comes in the P region, boundary of P region, and they are also waiting for the sufficient energy. आता वेटिंगला थांबलेत बघा. हे एवढंच जंक्शन आहे, थोडीशी एनर्जी मिळाली तरी बस झालं. आणि मग
थोडीशी एनर्जी सांगितले तुम्हाला 0.01 इलेक्ट्रॉन व्होल्ट जर्मेनियमला, 0.07 इलेक्ट्रॉन व्होल्ट सिलिकॉनला. बरोबर, सिलिकॉन. तेवढी एनर्जी. मग आता वाढवूया आपण, पोटेन्शियल वाढवूया. आणि हे नुसतं आता वाढवत जायचं नाही, आता ग्राफिकली बोलायचं आपल्याला. आता ग्राफिकली आपण बोलतोय. हे ऍक्सिस घेतले मी, एक्स ऍक्सिस ला घेणार इथं 0 ओरिजिन, एक्स ऍक्सिस ला घेणार आहे पोटेन्शियल डिफरन्स, इकडं पॉझिटिव्ह इकडं निगेटिव्ह पोटेन्शियल डिफरन्स. आणि त्याचबरोबर मी वाय ऍक्सिस ला घेणार आहे करंट, इकडं पॉझिटिव्ह इकडं निगेटिव्ह. झालं का? मग मला सांगा आता कुठल्या क्वाड्रंट मध्ये आपण ग्राफ काढला पाहिजे? पोटेन्शियल दिलंय आपण पॉझिटिव्हच, कारण पी ला पॉझिटिव्ह एन ला निगेटिव्ह, म्हणजे आहे असंच दिलंय, म्हणजे पोटेन्शियल पॉझिटिव्ह देतोय. आणि इलेक्ट्रॉन कसा क्रॉस होणार आहे रे? एन टू पी, म्हणजे पॉझिटिव्ह करंट, पी टू एन. पी टू एन म्हटलं की पॉझिटिव्ह करंट. पॉझिटिव्ह करंट म्हणजे करंट पण पॉझिटिव्ह, पोटेन्शियल पण पॉझिटिव्ह. म्हणजे कुठल्या क्वाड्रंट मध्ये घेऊ? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये हा ग्राफ येतो. बघा आता, बघा इथं. आणि मग इथं समजा 1 व्होल्ट 2 व्होल्ट 3 व्होल्ट असं म्हणतो बरं का इथं. आणि मग आता मी पोटेन्शियल वाढवत निघालोय. मग जर्मेनियमचा किंवा सिलिकॉनचा आहे असं समजा, मग 0.7 व्होल्ट पर्यंत करंटच मिळत नाही, कारण 0.7 व्होल्ट या बॅटरीचं करेपर्यंत या इलेक्ट्रॉनला क्रॉस होण्यासाठी एनर्जी मिळत नाही आणि या होलला पण मिळत नाही. मग आता बॅटरीचं पोटेन्शियल अजून वाढवलं रे वाढवलं की लगेच आपल्याला हा इलेक्ट्रॉन क्रॉस होतो, हा होल पण क्रॉस होतो, म्हणजे तेवढी सफिशियंट एनर्जी मिळते. आणि मग करंट स्टार्ट झाला, म्हणजे इथं 0.7 व्होल्ट म्हणतो मी, इथं सिलिकॉनचा आहे म्हणून बरं का. जर्मेनियमचा असता तर किती म्हटलं असतं इथं? 0.3 व्होल्ट. 3 व्होल्ट. हा 0.0. आता करंट मिळाला बघा, आता करंट मिळाला आणि तोही करंट जसं पोटेन्शियल वाढत जाईल तसं असा वाढतो आणि एकदम अचानक सॅच्युरेट होतो, म्हणजे मॅक्सिमम होतो. इथून पुढं तुम्ही किती म्हणला पोटेन्शियल मी वाढवतो तरी वाढत नाही, वाढतच नाही पोटेन्शियल. इथून पुढे पोटेन्शियल वाढवत गेला की करंटच वाढतो, पोटेन्शियल डिफरन्स वाढत नाही, लक्षात घ्या. आणि याला म्हणायचं फायरिंग झालं. आणि याला म्हणायचं नी कॅरेक्टरिस्टिक. कसली कॅरेक्टरिस्टिक म्हणायचं? नी. गुडगा गुडगा पाय माग घेऊन असा पाय वर केला का नाही, कसा दिसतोय बघा. नी नी गुडगा उलटा, माग पाय करायचा आणि पाय वर करायचा, हे बघा. आलं लक्षात? याला म्हणायचं नी कॅरेक्टरिस्टिक. आणि हे झालं बघा फॉरवर्डली बायस्ड कॅरेक्टरिस्टिक. आता तिथून पुढे पोटेन्शियल किती वाढवत गेला तर करंटच वाढत जातो, आणि तो पण भरपूर वाढवायचा नसतो. करंट कॅपॅसिटी एकदम कमी असते, त्या व्हॅक्युम ट्यूब डायोड सारखी कितीही नसते बरं का, ह्याची करंट कॅपॅसिटी कमी असते. झाला ऑपरेटिंग स्टेट मध्ये आला. मग हे इकडे काय म्हणायचं बघा, कोण वाजवतोय हो? जरा आवाज बघा बरं, आहे का? भांड्याचा आवाज येतोय. हा बघा इकडं, आता लक्ष द्या इकडं. ह्याला म्हणायचं कट ऑफ रिजन. कट ऑफ रिजन म्हणजे इकडच्या बाजूला हा डायोड ऑफ स्टेट मध्ये असतो आणि तिकडच्या बाजूला म्हणायचं सॅच्युरेशन रिजन. सॅच्युरेशन रिजन या रिजन मध्ये तो ऑन स्टेट मध्ये असतो, सॅच्युरेशन. आणि तेही कसं, करंटचं सॅच्युरेशन झालं म्हणजे करंट आता आपलं हे व्होल्टेजचं सॅच्युरेशन झालं, व्होल्टेज इथून पुढे वाढतच नाही, एवढंच राहतं. ते प्रत्येक डायोडला वेगळं असतं बरं का, प्रत्येक डायोडला वेगळं असतं. याला म्हणायचं फॉरवर्डली बायस्ड कॅरेक्टरिस्टिक. समजली का?
हो. हा, आणि मग करंट तुम्हाला नेहमीप्रमाणे करंट किती मिली अँपिअर मध्ये असतो. कशात असतो करंट? मिली अँपिअर मध्ये. आता रिव्हर्सली बायस्ड कॅरेक्टरिस्टिक बघा. आता रिव्हर्सली बायस्ड कॅरेक्टरिस्टिक हे जरा मी इकडे घेतो बरं का. मला इथं आता थर्ड क्वाड्रंट लागणार आहे. बघा आता इकडं हा डायोड. आता हे पुसतो मी, आता दुसरा काढत नाही, यातच सांगतो. हा बघा आता, हा डायोड. आणि आता काय करतोय बघा, बॅटरीचं निगेटिव्ह पी रिजनला आणि बॅटरीचं पॉझिटिव्ह एन रिजनला मी नेऊन जोडलेलं आहे. व्हेरिएबल बॅटरी आहे. आता याला काय म्हणायचं रे? काय म्हणायचं त्याला? नंबर 2 रिव्हर्स काय? फॉरवर्ड बायस. रिव्हर्स काय म्हणायचं? रिव्हर्सली बायस्ड डायोड. आता काय काय वेगळं सांगायची गरज आहे का रे? पीएन जंक्शन केले की रिव्हर्स बायस आणि फॉरवर्ड बायस. बर बघा आता, आता रिव्हर्स बायस मध्ये काय काय होतं? पहिल्यांदा आपण बॅटरी सोर्स ऑन केला. ऑन केल्याबरोबर इकडं आहे निगेटिव्ह, इकडं आहे पॉझिटिव्ह. लक्षात घ्या. आता हे डिफ्युज्ड चार्ज कॅरियर्स आहेत का नाही, म्हणजे त्या रिजन मधले मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स हे लगेच इकडं या होल ना जातात. म्हणजे हे होल इकडे येतात, आतल्या आत त्यांची प्रोसेस होते. मग मला सांगा, इलेक्ट्रॉन ज्यावरती इकडे जातोय, होल ज्यावरती इकडे येतोय, त्यावरती हा इलेक्ट्रॉन कुठं जाणार आहे रे? डिफ्युज्ड चार्ज कॅरियर्स गेले एकमेकात इकडं, हे इलेक्ट्रॉन्स कुठे जाणार आहेत? मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स पॉझिटिव्ह चार्ज. बघा इकडे पॉझिटिव्ह. मग हा इथं गेला त्याचा होल, हा इथं गेला त्याचा होल, हा इथं येणार आहे. म्हणजे याची टेंडन्सी टू मूव्ह, कसली टेंडन्सी? पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड टू मूव्ह अवे फ्रॉम 17 वेळा विचारलं. अवे फ्रॉम जंक्शन असं सांगतो. अवे फ्रॉम जंक्शन. हा, आता इकडे बघा, ह्या होलची टेंडन्सी निगेटिव्ह इकडं, कारण हा इलेक्ट्रॉन तिकडे गेला. हा इलेक्ट्रॉन इकडे आला असता तर मग हा इकडे जाण्याची टेंडन्सी होती. पण हा इलेक्ट्रॉन ह्याच्या होल्स मध्ये गेला, मग ह्या होलची टेंडन्सी काय? टू मूव्ह टुवर्ड्स द निगेटिव्ह. म्हणजेच टेंडन्सी ऑफ मेजॉरिटी चार्ज कॅरियर होल्स इज टू मूव्ह अवे फ्रॉम द जंक्शन. आणि मग अशा पद्धतीनं या मेजॉरिटी चार्ज कॅरियरची मोशन अवे फ्रॉम द जंक्शन, म्हणजेच विड्थ ऑफ डिप्लेशन रिजन काय होईल? हे जंक्शन आहे. विड्थ ऑफ डिप्लेशन रिजन इन्क्रीजेस. बर बघा आता इकडे लक्ष द्या. आता इथं निगेटिव्ह टर्मिनल बॅटरीचा हा, म्हणजे इलेक्ट्रॉनचा सोर्स, इथून इलेक्ट्रॉन इथं आला, इथून इथं गेला, इथून इथं आला, म्हणजे होल इकडे गेला. मग इलेक्ट्रॉन इथं येऊन थांबलाय बघा, इथं येऊन थांबला इलेक्ट्रॉन, पण सफिशियंट एनर्जी नाही, थांबला इथं. त्याचबरोबर हे इलेक्ट्रॉन इकडे गेले, म्हणजे इथं काय येऊन थांबले? इथं एम्प्टी स्पेस राहिली, म्हणजे कोण थांबलं इकडं? होल. बघा अशा पद्धतीनं हा होल एन मध्ये येऊन थांबलाय, आणि त्याचबरोबर हा इलेक्ट्रॉन, हा कंडक्शन इलेक्ट्रॉन हा पी मध्ये येऊन थांबलाय. या वाढलेल्या विड्थच्या डिप्लेशन रिजनच्या दोन्ही टोकावर जाऊन थांबलेला आहेत. पण अजून पोटॅन्शियल आपण वाढवलेलं नाही, नुसती टेंडन्सी दिलेली आहे, आणि म्हणून त्यांना सफिशियंट एनर्जी नाही, ऍसलरेटिंग पोटॅन्शियल सफिशियंट नाही, त्यामुळं ते काय जंक्शनला क्रॉस करू शकत नाहीत. बर मला सांगा, आता इथं कंडक्शन आपण बॅटरीचं पोटेन्शियल वाढवून कंडक्शन आणणार आहे, म्हणजे या जंक्शनला ब्रेकडाऊन करणार आहे डायोडच्या. मग कुठल्या क्वाड्रंट मध्ये येईल रे?
बघा बरं जरा पोटेन्शियल देताना सुद्धा कसं दिलंय बघा तुम्ही, पी रिजनला निगेटिव्ह आणि एन रिजनला पॉझिटिव्ह. म्हणजे कसलं पोटेन्शियल दिलंय, निगेटिव्ह दिलं का पॉझिटिव्ह दिलं? निगेटिव्ह दिलं, पोटेन्शियल निगेटिव्ह. बर, आता करंट कसा आहे बघूया. होल कोणीकडून कोणीकडे क्रॉस होणार आहे? इलेक्ट्रॉन कोणीकडून कोणीकडे क्रॉस होणार आहे आणि होल कोणीकडून कोणीकडे? इलेक्ट्रॉन बरोबर. आणि होल N to P. म्हणजे करंट N to P. शाबास. म्हणजे कसला करंट आहे हा? मगाशी होल गेला पी टू एन पॉझिटिव्ह म्हटलं तो, आता होल जातोय एन टू पी म्हणजेच निगेटिव्ह. म्हणजे कुठल्या क्वाड्रंट मध्ये हा ग्राफ काढू? थर्ड. बरोबर, थर्ड क्वाड्रंट मध्ये हा ग्राफ मला काढता आला पाहिजे. आता तुमच्या पुस्तकात सेपरेट सेपरेट एकदा एकत्र एकदा दिले, मी एकत्रितचा फक्त देतोय बरं का. हा, आता बघा, आता सध्या यांना एनर्जी नाही सफिशियंट, क्रॉस होत नाहीत, झिरो करंट, झिरो, नुसतंच पोटेन्शियल दिलंय निगेटिव्ह साईडचं. आता हे कुठपर्यंत? अगदी तुम्हाला सांगतो अशाच पद्धतीनं झिरो करंट तुम्हाला मिळतो, झिरो करंट मिळतो, झिरो करंट मिळतो, जवळ जवळ 5 व्होल्ट ते 200 व्होल्ट असते बाळांनो. किती? 5 व्होल्ट ते 200 व्होल्ट इथपर्यंत तुम्हाला ऑनच होत नाही, म्हणजेच करंटच मिळत नाही. ते काय त्या याच्यावर अवलंबून असतं बरं का. पण मी 5 व्होल्ट म्हणतोय. मग 5 व्होल्टच्या पुढे गेला तरी करंट झिरो, लक्षात घ्या. आता कुठेतरी इथं सफिशियंट एनर्जी यांना मिळाली, कारण मगाशी थोडीशी एनर्जी मिळाली तरी क्रॉस झाले होते, कारण डिप्लेशन रिजन कमी होत का नाही. आता मात्र डिप्लेशन रिजन लार्ज आहे, एवढ्यातून पास व्हायचं आहे म्हटल्यावर त्याला लार्ज एनर्जी लागते. आणि म्हणून एवढं ॲक्सेलरेटिंग पोटेन्शियल दिलं तरी सुद्धा हा इलेक्ट्रॉन आणि होल जंक्शनला क्रॉस करत नाहीत, परंतु त्याच्या पुढं एका पर्टिक्युलर पोटेन्शियलला त्यांना सफिशियंट एनर्जी मिळाली आणि हे क्रॉस झाले. म्हणजेच डायोड काय झाला? ऑन स्टेट मध्ये आला. त्याला काय म्हणतो रे आपण? आला की ऑन स्टेट मध्ये, काय म्हणतो त्याला? किती वेळा एकच गोष्ट जर 10 वेळा सांगितली का नाही? अरे फॉरवर्ड असताना ऑन स्टेट मध्ये आल्यावर काय झालं म्हणतो आपण? फायर झालं म्हणतो. काय झालं? ब्रेकडाऊन. ब्रेकडाऊन झाला. आता झाला ब्रेकडाऊन, ऑन स्टेट मध्ये आला आणि मग सडनली करंट, एकदमच लार्ज करंट मिळतोय. बघा इकडे बघा, इथं सडनली लार्ज करंट मिळतो, एकदमच करंट वाढत जातो आणि तोही निगेटिव्ह साईडचा बरं का. एकदमच करंट वाढत जातो. का असं झालं? एकदम अचानक करंट का झाला सांगतो तुम्हाला. इकडे बघा, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन्स येऊन थांबले तिथं. मध्ये काय आहे तर हे रिकंबाईन झालेत, मधले डिफ्युजन चार्ज कॅरियर्स रिकंबाईन झालेत. म्हणजे मध्ये फक्त कोव्हॅलंट बॉन्डच राहिलाय. आपल्या इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरचा कोव्हॅलंट बॉन्ड राहिलेत, फक्त कोव्हॅलंट बॉन्ड आहेत. मग हे इलेक्ट्रॉन ज्यावेळी पळायला सुरुवात करतात त्यावेळी त्या कोव्हॅलंट बँड्स वर जाऊन धडकतात. काय करू नका, कोव्हॅलंट बँड वर जाऊन धडकतात आणि धडकले की कोव्हॅलंट बँड ब्रेक होतात. मग समजा इकडून 4 गेले, 4चे किती झाले? 8. 8 पळाले, 8 वर जाऊन धडकले, किती झाले इलेक्ट्रॉन? अरे किती झाले? 16. धडकले की एक इलेक्ट्रॉन होल पेअर तयार. हा, अशा पद्धतीनं एकदमच करंटचा अव्हलंच मिळतो. म्हणून मी डायरेक्ट खाली घेतले बघा, ह्याच्यासारखं जरा सुद्धा नेलेलं नाही तिकडं, एकदम असं खाली घेतलंय. अशा पद्धतीनं एकदमच सडन करंट, म्हणून त्याला अव्हलंच ब्रेकडाऊन म्हणायचं. अव्हलंच म्हणजे सांगितलंय ना, एका विशिष्ट हेतून विशिष्ट दिशेनं एकदमच अचानक जास्त प्रमाणात पळण्याचा प्रकार.
म्हणून याला म्हणायचं अव्हलांच ब्रेकडाऊन. अशा पद्धतीनं अव्हलांच ब्रेकडाऊन मिळतो आणि एकदम सडन करंट वाढतो. ऑर्डिनरी डायोड असेल तर जळतोच, बर्नच होत. त्यासाठी स्पेशली डोप्ड डायोड लागतात, स्पेशली डोप्ड डायोड रिव्हर्स बायस मध्ये वापरायचे झाले तर. पण आपण वापरला असं समजूया. आणि मग अशा पद्धतीनं तुम्हाला मिळतं. आता ह्यात अजून एक महत्वाची सूचना, अजून एक महत्वाची सूचना अशी आहे की इथपर्यंत आपण मी झिरोन आलोय, झिरोन इथपर्यंत झिरोन आलोय की नाही? आलोय. पण 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 मी झिरोन येणं चुकीचं आहे. याचं कारण असं, मी इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणतोय, म्हणजे थोडक्यात शुद्ध सेमीकंडक्टर. पण मला सांगा, तुम्ही एखादं ओर माइन मधून ऍब्स्ट्रॅक्ट केलं का नाही? खाणीमधून काढलं एखादं ओर आणि त्याला प्युरिफिकेशनची एखादी प्रोसेस आहे, ती प्रोसेस 1000 वेळा जरी वापरली, 1000 वेळा म्हणतोय मी, जरी वापरली तरी सुद्धा तो 100% प्युअर होतो का? नाही. 100% प्युअर होत नाही. आणि मग ज्या अर्थी 100% प्युअर होत नाही, त्या अर्थी बाकीच्या इम्प्युरिटी थोड्या थोड्या तरी आहेत का नाही? ते आता अगोदरच आपण डोप करायच्या अगोदरच आहेत का नाही? आहेत. मग त्या इम्प्युरिटीमुळं अगदी नॅनो मधला करंट, म्हणजेच कुठेतरी इलेक्ट्रॉन असं या पद्धतीने जात असतो, म्हणजे नॅनो मधला करंट तुम्हाला मिळतो नॅनो मधला. मग आता मला सांगा, बॅटरी जोडली व्होल्टेज वाढवायला लागला की नॅनो मधला करंट मिळतो. मग मी इथून इथपर्यंत येईपर्यंत झिरो येऊ का जरा खाली नाही येऊ? खालून. हा, म्हणजे थोडासा करंट, रिव्हर्स करंट असतो. मग ही कॅरेक्टरिस्टिक दाखवताना ही जरी सत्य असली तरी सुद्धा हे बघा, इथून यायचं, इथून थोडस खालून यायचं असं डायरेक्ट, आणि मग अव्हलांच ब्रेकडाऊन झाला बघा, मग अव्हलांच ब्रेकडाऊन झाला. अशा पद्धतीनं ही कॅरेक्टरिस्टिक दाखवायची बरं का. जरी खरी असली इथपर्यंत झिरो आणि एकदमच सडन इन्क्रीज इन निगेटिव्ह करंट, तरी सुद्धा आपण दाखवताना मात्र थोडासा करंट दाखवायचा बरं का. कारण 100% शुद्ध कधीच मिळत नाही. नो वन इज आयडियल इन दिस होल युनिव्हर्स. या युनिव्हर्स मध्ये आयडियल कोणच नाही, म्हणून थोडस ते खाली दाखवलंय बरं का. नाहीतर तुम्ही म्हणाल सरांनी दाखवलं असं आणि ह्यात दाखवलंय खाली. आता ह्यातलं कट ऑफ रिजन बघा, इकडचं आहे कट ऑफ रिजन आणि इकडचं काय झालं? सॅच्युरेशन रिजन. आणि इथं पण नी झाला, नी के यांना डबल ई झाला गुडगा. हे बघा, हे बघा, आहे का गुडघ्याची कॅरेक्टरिस्टिक नी सारखी रे गुडघ्याचं, म्हणून ह्याला नी. व्हिडिओ पॉज झालाय. व्हिडिओ स्टॉप झाला पाटील सर. हे समजतंय ना बाळांनो? हा, वाचायच लगेच बरं का, वाचायच लगेच. हा, झाला का चालू? नाही. थांबा, इकडून, हा तिकडून काढतात ना, अहो इकडून काढतात, इकडून, हा त्या ह्या बाजूने, ह्या बाजून, अहो आडव्या बाजून. हा तसा. ती बॅटरी आणाय बदलून हो, कशाला बिनकामाचं रिस्क घेत आहे? ती बॅटरीच काढून टाका. चला चालू. हा, तर बघा, इकडचं झालं हे कट ऑफ रिजन
आणि इकडचं झालं सॅच्युरेशन रिजन. अशा पद्धतीनं हा गुडघा दिसतोय का माझा? नाही दिसत. असा रे असा हे गुडघा इथला. अशा पद्धतीनं ही सुद्धा नी, याला नी कॅरेक्टरिस्टिक म्हणतात. त्या डायोडची, पीएन जंक्शन डायोडची नी कॅरेक्टरिस्टिक असं म्हणतात. आता थोडीशी कॅल्क्युलेशन आपल्याला करायची आहे, ती उद्या करूया का रे? हा उद्या करूया कॅल्क्युलेशन. आज एवढंच वाचा, एवढंच वाचा आज व्यवस्थित, आणि काय शंका असली तर उद्या विचारा. ठीक आहे, ओके, हॅव अ गुड डे.